ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नांदणी मठाची हत्ती प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका। 1200 वर्षाची परंपरा असलेल्या नांदणी तालुका शिरोळ येथील परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीची संस्थान मठ प्रसिद्ध आहे। या मठाकडे पूर्वाधी काळापासून हत्ती आहे। एका बाजूला प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तींच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावं लागेल असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवलं होतं। त्यानुसार नांदणी येथील महादेवी हत्तीनीला गुजरात येथे 2 आठवड्यात पाठवण्याची परवानगी दिली आहे। मात्र नांदणी मठाची 1200 वर्षाची परंपरा असल्याने सुप्रीम कोर्टात धाव घेऊन हत्तीन नांदणी मठाकडे राहण्यासाठी सोमवारी याचिका दाखल केली। महादेवी हत्तीनीला गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्रात पाठवण्याची परवानगी देण्यात आली आहे। त्याचबरोबर वन विभागाची अनिवार्य परवानगी न घेता तेलंगणा येथे मिरवणुकीत या हत्तीनीला सहभागी केल्याचा आरोप प्राणी हक्कासाठी लढणाऱ्या पेटाने केला होता। न्यायालयाने याची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्च अधिकार समितीने जून आणि नोव्हेंबर 2024 मध्ये हत्तीनीच्या तपासण्या करून अहवाल सादर केला होता। नांदणी तालुका शिरोळ येथे महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील जैन समाजाच्या 748 गावांचे पुरातन मठ आहे। या मठाचा इतिहास जवळपास 1200 वर्षापासूनचा आहे। परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी या मठाचे मठाधिपती म्हणून कार्यरत आहेत। गेल्या अनेक दशकापासून परंपरागत या मठामध्ये हत्ती सांभाळले जाते। या मठाच्या आधिपत्याखाली असणाऱ्या गावांमध्ये ज्यावेळेस पंचकल्याण पूजा होतात तेव्हा या पूजेतील इंद्रायणींना या हत्तीवरून भगवंतांच्या अभिषेक व इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाण्याचा मान असतो। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, नांदणी।